या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा यांनी त्यांच्या जबाबामध्ये पोलिसांना असं म्हटलंय की नोटाबंदीमुळे त्यांच्या व्यवसायाचं मोठं नुकसान झालं। मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच OW इथे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्याशी संबंधित 60 कोटींच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी होतीये। चौकशी दरम्यान व्यापारी राज कुंद्रा यांनी आर्थिक गुन्हे शाखेला याबाबत माहिती देताना सांगितलंय की त्यांची कंपनी इलेक्ट्रिकल आणि गृहोपयोगी उपकरणांच्या व्यवसायामध्ये गुंतलेली होती। मात्र नोटाबंदीचा कंपनीला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे आणि यापुढे कुंद्रा म्हणाले की आर्थिक संकटामुळे कंपनीने कर्ज घेतलेले पैसे परत करू शकली नाही आणि याचं हे सबब दिलेली आहे। कुपोषणाचा शाप असलेल्या अमरावतीच्या मेळघाटामध्ये गेल्या 6 महिन्यात 9 मातांच्या दुर्दैवी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य खात्याच्या बोगस कारभाराचा जो सगळा हा पर्दाफाश आहे तो चव्हाट्यावर आलाय असं म्हटलं जात आहे। आरोग्य यंत्रणेचं कामकाज ऑनलाईन चालतं। माता गर्भवती असल्यापासून तर पोषण आहार, विविध आरोग्य सेवा याची नोंद त्यावर केली जाते। असं असतानाही मेळघाटामध्ये माता मृत्यूंचं सत्र मात्र सुरूच असल्याचं हे वास्तव आहे आणि त्यामुळे आरोग्य खात्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर मेळघाटकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न सुद्धा नागरिकांकडून उपस्थित होतोय। भिवंडी शहरात मानवतेला काळीमा फासणारी अतिशय संतापजनक घटना उघडकीस आली आहे। शहरामधील प्रसिद्ध अशा सलाउद्दीन आयुबी मेमोरियल इंग्लिश अँड उर्दू स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार शाळेची फी न भरल्यामुळे 10वीच्या एका विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांपासून वेगळं आणि जमिनीवर बसवण्यात आलं। इतकंच नाही तर या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी ही जमिनीवरच बसण्यास भाग पाडण्यात आलाय असा विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केलाय। शाळा प्रशासनाच्या या अपमानास्पद आणि अमानुष वर्तनामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। कुटुंबियांनी थेट याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि शाळा प्रशासनाविरुद्ध तक्रार दाखल केली। अपमानास्पद वागणुकीमुळे अक्षरशः या विद्यार्थ्याला सुद्धा नैराश्याचा सामना करावा लागलाय। स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन शाळा व्यवस्थापनाच्या या अमानुष वृत्तीचा तीव्र निषेध केलाय। पोलिसांनी याबाबत मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे। मुलाची फी भरण्याची बाकी आहे या कारणास्तव आता परीक्षा चालू असताना वर्गामध्ये फक्त एकाच मुलाला वर्गातील एका कोपऱ्यामध्ये खाली बसून पेपर लिहिण्यास सांगितले होते। तो मुलगा घरी येऊन वडिलांना रडून ही गोष्ट सांगत होता आणि तो डिप्रेशनमध्ये गेला आहे असं पालकांच्या लक्षात आल्यावर ते दुसऱ्या दिवशी परत शाळेत खात्री करण्यासाठी गेल्यावर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना मुलाला जमिनीवर बसून पेपर लिहिण्यास लावलेले त्यांना दिसले आणि त्यानंतर त्यांनी येऊन पोलिसांना तक्रार दिली। शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। अयोध्येमधील राम मंदिरापासून 25 किलोमीटर अंतरावरच्या घरामध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आणि या स्फोटामध्ये घर कोसळून तब्बल 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घराच्या ढिगाऱ्याखाली वडील, 2 मुलं, 1 मुलगी आणि वहिनी अशी दबले गेले होते आणि स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की तो 1 किलोमीटर पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर पोलिसांनी तिथे घटनास्थळी जाऊन जवळपासची जी घरं आहेत ती रिकामी केली आणि नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। पोलिसांनी ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढले आणि आणखी सुद्धा नागरिक अडकल्याची भीती इथे व्यक्त करण्यात आली होती। मात्र या संपूर्ण घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली। युवा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे
संस्थापक अध्यक्ष रोहिदास बापू चोरघे यांच्या पुढाकारानं 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता पुण्यात पुणे मुंबई हायवेवरील आरोह गार्डन इथं भव्य अशा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, तरुण तरुणी, श्रमिक, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष कार्यकर्ता मार्गदर्शक मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलंय। तसंच इतर कार्यक्रमांचंही या उपक्रमाअंतर्गत आयोजन करण्यात आलंय। यामध्ये 2 रुग्णवाहिका यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे। तसंच पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात धान्य स्वरूपात आणि इतर मदत सुद्धा केली जाणार आहे। इथे उपस्थित जे मान्यवर आहेत किंवा मग जे नागरिक आणि यासाठी असणारे उपस्थित लोक आहेत त्यांना भोजन व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेण्याचं आवाहन युवा शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास बापू चोरघे यांनी केले। या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे। तसंच आमदार भीमराव तापकीर, विजयबापू शिवतारे, योगेश टिळेकर, उद्योजक अभयदादा मांढरे, शिक्षण मंडळ अध्यक्ष विजय रेणुसे, आमदार भोर वेल्हा मुळशी मतदारसंघ संग्रामदादा धोपटे, सभागृह नेते गणेश भाऊ बीडकर यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। त्यामुळे अवश्य या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आव्हान पुणेकरांना करण्यात आलंय। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।